नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिक मधला जो पॉइंट आपला चालला आहे इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन यामधला आपण टाइप नंबर 6 बघणार आहोत. पुन्हा एकदा बघूया. पहिला टाइप आपण बघितला इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1/a² + x², 1/a² - x², 1/x² - a². टाइप नंबर 2 इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1/ax² + bx + c. Third type is integration of the form ax plus b upon ax square plus bx plus c. Fourth type is integration of the form 1 upon a plus b into sin square x, 1 upon a plus b into cos square x किंवा 1 upon a sin square x plus b cos square x plus c. पाचवा टाइप आपण काल बघितला तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1 upon a plus b into sin 2x किंवा 1 upon a plus b into cos 2x किंवा 1 upon a sin 2x plus b cos 2x किंवा 1 upon a sin 2x plus b cos 2x plus c. म्हणजे कालच्या टाईपमध्ये आपण छेदामध्ये जर sin 2x किंवा cos 2x किंवा दोन्ही टर्म जर असतील तर त्या प्रकारचं फंक्शनचं इंटिग्रेशन कसं काढायचं ते काल बघितलं होतं. कोणती मेथड वापरली होती? सबस्टिट्यूशन. काय सबस्टिट्यूशन घेतलं होतं? tan x = t पुट केलं होतं. त्यावरून dx ची व्हॅल्यू मिळालेली होती कोणती? dt upon 1 + t². sin 2x ची व्हॅल्यू काय मिळाली होती? 2t upon 1 + t². आणि cos 2x ची व्हॅल्यू मिळाली होती 1 - t² upon 1 + t². आता आपण सहावा टाइप त्याच्यासारखाच आहे, थोडासा बदल आहे की सहावा टाइप मध्ये फॉर्म काय असेल तर इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म बघा फळ्यावरती 1 upon a plus b into sin x किंवा 1 upon a plus b into cos x किंवा 1 upon a sin x plus b cos x किंवा 1 upon a sin x plus b cos x plus c. तर अशा प्रकारचं फंक्शन म्हणजे छेदामध्ये sin x किंवा cos x किंवा दोन्हीच्या टर्म जर असतील तर त्या फॉर्मचं इंटिग्रेशन आपण या टाइप नंबर 6 नुसार काढू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये मेथड काय आहे तर मेथड सेम आहे सबस्टिट्यूशन मेथड, पण सबस्टिट्यूशन इथं कोणतं करणार आहे तर tan x/2 = t पुट करणार आहे. कारण मागच्या 5 नंबरच्या टाइप मध्ये इथं sin 2x cos 2x होतं, त्यावेळेला tan x = t पुट करायचं. आता त्याचा हाफ अँगल आहे, sin 2x चा हाफ अँगल sin x, cos 2x चा हाफ अँगल cos x, त्यामुळे इथं सुद्धा हाफ अँगल आपण घेणार tan x/2 = t, which imply differentiation tan sec² x/2 into x/2 ची डेरिव्हेटिव्ह 1/2 into dx = dt. Therefore dx हा 2 डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाय होणार 2 into dt अपॉन sec² इथं मल्टिप्लाइड आहे तो इकडे ट्रान्सफर केल्यावर डिवाइड होणार आहे. Again we replace sec² x/2 in terms of tan. Therefore we write this = 2 dt upon 1 plus tan² of x/2. And here is tan x/2 is nothing but t. Therefore we get dx = 2 dt upon 1 plus t². This is the value of dx. By substitution tan x/2 = t. Next value for sin x and cos x. We have the formula for sin x is equal to sin 2x चा फॉर्म्युला काय आहे इन टर्म्स ऑफ tan मधला तर 2 tan x upon 1 plus tan² x. मग आता इथे आपल्याला sin x पाहिजे म्हणजेच ह्याचा हाफ अँगल केला, मग इकडे सुद्धा प्रत्येकाचा हाफ अँगल केला तर आपल्याला काय म्हणता येईल sin x = 2 into tan x/2 upon 1 plus tan² x/2. And by replacing tan x/2 by t we get it is equal to 2t upon 1 plus t². This is the value of sin x, 2t upon 1 plus t². And also cos 2x. cos 2x चा फॉर्म्युला काय होता 1 minus tan² x upon 1 plus tan² x. मग या ठिकाणी आपल्याला cos x पाहिजे म्हणजेच हाफ अँगल केला, मग डावीकडचा हाफ अँगल म्हणजे उजवीकडे सुद्धा प्रत्येकाचा हाफ अँगल केला तर आपल्याला टर्म मिळाली 1 minus tan² x/2 upon 1 plus tan² x/2. And replacing tan x/2 by t we get 1 minus t² upon 1 plus t². तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला
फॉर्म्युले मिळालेले आहेत. सबस्टिट्यूशन कोणतं घेतल्यानंतर तर tan x/2 अपॉन इज इक्वल टू टी सबस्टिट्यूशन घेतलं तर dx इज इक्वल टू मिळालेलं आहे 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. sin x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अँड cos x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 5 नंबरच्या टाईपमध्ये आणि 6 नंबरच्या टाईपमध्ये फरक काय आहे तो लक्षात आला की आपल्याला एक्झाम्पल सोडवताना सोपं जाईल, काही अवघड नाहीये. 5 नंबरमध्ये सबस्टिट्यूशन काय आहे tan x इज इक्वल टू t which imply dx is equal to only dt upon 1 plus t square. आणि इथे dt काय dx काय आला 2 dt upon 1 plus t square. त्यानंतर sin 2x sin x ची व्हॅल्यू सेम आहे, cos 2x cos x ची व्हॅल्यू सेम मिळालेली आहे. फक्त फरक आहे dx च्या व्हॅल्यूचा आणि सबस्टिट्यूशन t च्या व्हॅल्यूचा. 5 मध्ये tan x इक्वल टू t पुट करायला लागतंय, त्यावेळेला dx इज इक्वल टू येते dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि 6 नंबरच्या टाईपमध्ये पुट करतोय tan x/2 इक्वल टू t विच इम्प्लाय dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. असं छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवला की आपल्याला एक्झाम्पल कुठल्याही प्रकारचं विचारलं तरी सोडवता येईल. आता आपण एक्झाम्पल घेऊया. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 sin x 1 अपॉन 3 प्लस 2 इंटू sin x dx. फंक्शनचा फॉर्म आहे 1 अपॉन 3 प्लस 2 इंटू sin x. sin x टर्म आहे छेदामध्ये, sin x असेल cos x असेल किंवा दोन्ही टर्म असतील तर टाईप नंबर 6 आहे. मेथड आहे सबस्टिट्यूशन. कोणतं सबस्टिट्यूशन तर tan ऑफ x/2 इज इक्वल टू t. जरी tan ऑफ x/2 टर्म या ठिकाणी नसली तरी सुद्धा आपण इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करतोय. देअरफॉर dx इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू लिहायची. आता प्रत्येक वेळेला ते लिहित बसायचं नाही. dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्यानंतर जी लागते ती sin x ची, sin x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. By putting these values we get I is equal to integration of dx न्यूमरेटर मध्ये आहे 2 into dt upon 1 plus t square divided by 3 plus 2 into sin x. Sin x is nothing but 2t upon 1 plus t square. It is equal to छेदामध्ये ही ॲडिशन करण्यासाठी आपल्याला छेद समान करावा लागणार आहे. 3 चा छेद नाही म्हणजे 1 आहे. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 dt अपॉन 3 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर छेद होणार आहे छेदाचा 1 प्लस टी स्क्वेअर. अंशाचा छेद 1 प्लस टी स्क्वेअर आहे, तो एकमेकाला कॅन्सल केला तर इथं अंशामध्ये येणार आहे छेदातल्या 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2 इंटू 2t इंटू 1 मांडायची गरज नाही. 3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 dt अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t. इट इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन परफेक्ट स्क्वेअर फॉर्म इक्वेशन in quadratic form we write 3t square plus 4t plus 3. This is the type number 2. मग टाइप नंबर 2 नुसार आपल्याला फर्स्ट स्टेप करावी लागते. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट युनिटी करावा लागणार आहे. मग युनिटी म्हणजे कॉमन काढावं लागणार आहे डिनॉमिनेटर मधून 3. therefore it is equal to 2 upon 3 into integration of dt upon t square plus 4 by 3t plus 3 by 3 that is 1. Second step is t चा कोएफिशियंटचा हाफ किती येतो 2 by 3 आणि त्याचा स्क्वेअर 4 by 9. तो त्याची प्लस अँड मायनस आपण टर्म करणार. इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t स्क्वेअर प्लस 4 by 3t प्लस 4 by 9 मायनस 4 by 9 अँड प्लस 1 ॲज इट इज. थर्ड स्टेप पहिली 3 पद परफेक्ट स्क्वेअर मध्ये, पुढच्या 2 पदांची बेरीज सुद्धा परफेक्ट स्क्वेअर मध्ये मांडूया. इट इज इक्वल टू 2 by 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t प्लस 2 by 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 by 9 प्लस 1 किती होणार आहे प्लस 5 by 9. अगेन वी राइट दिस 5 by 9 इन परफेक्ट स्क्वेअर. We get it is equal to root 5 by 3 bracket square, and this is the type number 1 1 upon x square plus a square.
की ज्याचा फॉर्म्युला काय आहे 1/a इंटू टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. त्यानुसार रिझल्ट म्हणतो इट इज इक्वल टू 2/3 ॲज इट इज इंटू 1/a. a इज नथिंग बट √5/3 इंटू टॅन इनवर्स ऑफ x that is t plus 2/3 upon √5/3 plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. इथे ब्रॅकेट मध्ये छेद समान करून अंशाचा छेद 3 छेदाचा छेद 3 कॅन्सल होतोय. इथे 3 ला 3 कॅन्सल होणार आहे. therefore we get it is equal to 2/√5 into tan inverse of 3t plus 2 upon √5 plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. आणि शेवटी t ची व्हॅल्यू घालायला विसरायचं नाही. t is equal to सबस्टिट्यूशन काय आहे tan x/2 2/√5 into tan inverse of 3 into tan x/2 plus 2 upon √5 plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. अशा प्रकारे आपण या ठिकाणी टाइप नंबर 6 पहिलं एक्झाम्पल सोडवलेलं आहे बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन काय घ्यायचं tan x/2 is equal to t which imply dx is equal to 2 dt upon 1 plus t square, cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square and sin x is equal to 2t upon 1 plus t square. त्यानंतर कॅल्क्युलेशन करून आपण हे का एक्झाम्पल टाइप नंबर 1 किंवा 2 मध्ये कन्वर्ट करतोय आणि जसा टाइप 1 2 सोडवलेला आहे त्या पद्धतीने सोडवून शेवटी t ची व्हॅल्यू घालायला विसरायचं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. इंटिग्रेशन ऑफ 1/4 minus 5 into cos x 4 minus 5 into cos x dx. This is the type number 6 example. By substitution we solve it. Put a tan x/2 is equal to t which imply dx is equal to 2 dt upon 1 plus t square and cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square. After putting this value we get I is equal to integration of 2 dt upon 1 plus t square divided by 4 plus 5 into bracket 1 minus t square upon 1 plus t square bracket complete. Next अंशाचा छेद 1 plus t square आहे. छेदामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून छेदाचा छेद होणार 1 plus t square कॅन्सल करून आपण मांडू शकतो डायरेक्ट स्टेप इंटिग्रेशन ऑफ 2 dt अपॉन 4 into 1 plus t square plus 5 into 1 minus t square. Brackets multiplication it is equal to integration of 2 dt upon 4 plus 4t square plus 5 minus 5t square. It is equal to 2 into integration of dt upon 4t square minus 5t square minus t square 4 plus 5 plus 9. Next it is equal to माइनस साइन कॉमन काढूया -2 into इंटिग्रेशन ऑफ काही गरज नाही या ठिकाणी 9 minus t square या ठिकाणी आपण मांडू शकतो फॉर्म्युला वापरू शकतो 1/a square 3 square minus t square 1/a square minus x square. काय हे रिझल्ट आहे a square minus x square चा इट इज इक्वल टू 2 into 1/2a into log of mod of a minus x upon a plus x plus integration constant c. Here is cancel 2 from numerator denominator and last put the value of t. We get it is equal to 1/3 into log of mod of 3 minus tan of x/2 upon 3 plus tan of x/2 plus integration constant c. This is the example number 2 and last example आपण घेऊया ह्या टाइप वरचं इंटिग्रेशन ऑफ 1/2 plus cos x minus sin x dx 2
plus cos x minus sin x dx. Substituting, we get it is equal to integration of dx value 2 dt upon 1 plus t square divided by 2 plus cos x value 1 minus t square upon 1 plus t square minus sin x value 2t upon 1 plus t square. छेदातली छेद समान करून बेरीज केल्यानंतर छेदाचा छेद अंशाचा छेद कॅन्सल होईल. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 dt अपॉन 2 into bracket 1 plus t square plus 1 minus t square minus 2t. कारण यांचा छेद ऑलरेडी 1 plus t square आहे, फक्त याला 1 plus t square ने मल्टिप्लाय करावं लागेल. Therefore it is equal to integration of 2 dt upon 2 plus 2t square plus 1 minus t square minus 2t. In calculating, we get it is equal to 2 into integration of dt upon 2t square minus t square t square. Next term minus 2t and 2 plus 1 it is equal to plus 3. It is the type number 2 quadratic form ax square plus bx plus c. First step is already complete. Second step is t coefficient, half of the coefficient of t is 1 and its square is 1. Add or subtract, we get 2 into integration of dt upon t square minus 2t plus 1 minus 1 plus 3. Therefore it is equal to 2 into integration of dt upon. Third step is write these three terms in perfect square and add and subtract of these two terms and write it always in perfect square form. We get t minus 1 bracket square plus 3 minus 1 2. 2 is root 2 bracket square. And we use here last formula 1 upon x square plus a square. That is equal to 2 into 1 upon root 2 into tan inverse of t minus 1 upon root 2 plus integration constant c. And last by putting the value of t, we get it is equal to 2 upon root 2 into tan inverse of tan x by 2 minus 1 upon root 2 plus integration constant c. तर अशा प्रकारे आपण हा जो टाइप नंबर 6 आहे त्याच्यावर आधारित एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलेली आहे. कोणता टाइप नंबर 6 बघितला आपण आजच्या तासाला? 1 upon a plus b sin x, 1 upon a plus b cos x, 1 upon a sin x plus b cos x किंवा 1 upon a sin x plus b cos x plus c. मेथड सबस्टिट्यूशन. काय सबस्टिट्यूशन घ्यायचं? tan x by 2 equal to t, which imply dx is equal to 2 dt upon 1 plus t square, cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square, and sin x is equal to 2t upon 1 plus t square. After putting these values, we get type number 1 or 2, then solving, and last by putting the values of t, we get the required result of the given integral. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.